नमस्कार मित्रांनो, भारताचे सामान्य ज्ञान सिरीज पार्ट 6च्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर अशाच जनरल नॉलेजच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट सर्वप्रथम भेटून जातील. मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी प्रश्न असा होता की सर्वात प्रदूषित माती कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? पर्याय होते कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की उत्तराखंड. तर या प्रश्नाचे उत्तर होते महाराष्ट्र. सर्वात प्रदूषित माती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून येते. चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की वन महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षारोपण महोत्सवाचे संस्थापक कोण आहेत? पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू, के एम मुंशी, विनोबा भावे की महात्मा गांधी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, के एम मुंशी. वन महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षारोपण महोत्सवाचे संस्थापक के एम मुंशी हे होते. दुसरा प्रश्न आहे की भारतात वन संरक्षण विभागाची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1999, 1981, 1989 की यांपैकी कधीही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1981. भारतात वन संरक्षण विभागाची स्थापना 1981 साली झाली. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, पर्याय आहेत कर्नाटक, केरळ, नवी दिल्ली की आसाम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, कर्नाटक. मित्रांनो, भारतात जेवढे चंदनाचा पुरवठा केला जातो त्यातील 85% चंदन हे कर्नाटक राज्यामधून येते. चौथा प्रश्न आहे की दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतामध्ये कुठे आहे? पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू की कर्नाटक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. दुधवा राष्ट्रीय उद्यान हे भारतामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. पाचवा प्रश्न आहे की कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पर्याय आहेत आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की राजस्थान. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. सहावा प्रश्न आहे की जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पर्याय दिलेले आहेत आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. सातवा महत्वाचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहे? पर्याय आहेत पुष्कर तलाव, वुलर तलाव, लोकटक तलाव की डाल तलाव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, वुलर तलाव. मित्रांनो, आकाराने 189 स्क्वेअर किलोमीटरचे वुलर हे तलाव फक्त भारतातीलच नव्हे तर पूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहे. आठवा प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय आहेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर की हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे वुलर तलाव हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये स्थित आहे. नववा प्रश्न आहे की समुद्राद्वारे भारताचा किती टक्के व्यापार होतो? पर्याय आहेत 85%, 95%, 90% की 80%. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 90%. समुद्राद्वारे भारताचा 90% व्यापार होतो. दहावा प्रश्न आहे की भारतातील डॉलर रुपया विनिमय दर कशावर अवलंबून आहे? पर्याय दिलेले आहेत मागणी पुरवठा शिल्लक दरावर, सरकारी नियंत्रणावर, आरबीआय चलनविषयक धोरणावर की यांपैकी काही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मागणी पुरवठा शिल्लक दरावर. भारतातील डॉलर रुपया विनिमय दर हे मागणी पुरवठा शिल्लक दरावर अवलंबून आहे. मित्रांनो, क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारतातील परकीय चलन कोणत्या बँकेद्वारे नियंत्रित केले जाते? पर्याय आहेत एस बी आय, आर बी आय,
पी-एन-बी की बंधन बँक? तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो, जर का तुम्ही एम-पी-एस-सी किंवा पोलीस भरती एक्झामची तयारी करत असाल तर भारताचा सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी नक्की जॉईन करा. कारण 19 फेब्रुवारीपासून या प्लॅटफॉर्मवर मिशन वर्दी पोलीस भरती बॅच सुरू होणार आहे, जे की महाराष्ट्रातील प्रसिद्ध एज्युकेटर प्रफुल्ल पवार आणि आनंद पवार सर घेणार आहेत. तसेच या प्लॅटफॉर्मवर यशाची किल्ली महास्पर्धा देखील सुरू होणार आहे, जी की राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. या सिरीजमध्ये आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी-एस आणि सी-सॅट विषयांवर आधारित दैनंदिन सराव चाचण्या घेण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व पेपर मराठीमध्ये असतील. त्यासाठी तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचा आहे आणि कोणताही कोर्स विकत घेताना GKM10 हा कोड अप्लाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 10% सूट भेटेल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच अनअकॅडमी प्लॅटफॉर्म जॉईन करा. तसेच तुम्ही जर का अजूनपर्यंत आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला देखील नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक्स आणि PDF लगेच भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. तर मग भेटूया उद्या सकाळच्या 8 वाजताच्या भागामध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.